मी ऋषिकेश सूर्यवंशी. गुढीपाडव्याच्या दिवशी लवकर उठलो आणि मानगा धुतला. गुढीला साडी बांधली, तिचं पूजन केलं, तिला उभारली, पोळ्यांचा निवद दाखवला आणि नारळ फोडला. आता खोबरं खायचं. दुपारी लिंबू सरबत बनवत होतो. मनात म्हणायची गाणी, घ्याचं टोपामध्ये पाणी. चपातीला वापरतात पीठ, पाण्यामध्ये टाकायचं 1 चमचा मीठ. मीठ टाकल्यावर साखर टाकायची आणि भरणी लावून घ्यायची, नाहीतर घरची जोरात हाणतील. रात्रीचा चोरी करतो डाकू. लिंबू कापाय घ्यायचा, धारधार चाकू. कापलेला लिंबू चिमटीत घ्यायचा, त्याला जाग्यावरच पिळून टाकायचा. गल्लास आणि टोपाची भांडणं लागतील, त्यांच्यामध्ये समान वाटण्या करून घ्यायच्या. सरबत करून झाला, कूलर समोर बसायचं आणि गपगुमान प्याचा. ऊन खाली झाल्यावर मित्राला म्हटलं, पाट्यांमधनं फिरू, बघू काय चाललंय. मला फोनसाठी कवर घ्यायचाय, त्यासाठी मी झेंडा चौकातल्या सिद्धी दुकानात आलो. 5-6 कवरं बघितली, त्याच्यामध्ये हे ब्लॅक कलरचं लय आवडलं. फोनला नवीन कपडे भेटताच तो झाला खुश. म्हणला, मालक थँक्यू. सगळी कामं करून झाली. अंधारात भूत येतं. घरी परत निघालो. रस्त्यामध्येच असताना दोस्तांचा फोन आला. ब्लॉगर, क्रिकेट खेळाया. हा आहे माझा दोस्त थंडर. इसको आया गुस्सा, उठाता है बवंडर. आणि ही आहे आमची गल्लीतली टोळी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा.